शेतकरी कर्जमाफी आंदोलनानंतर बच्चू कडू अमरावती जिल्ह्यात दाखल होताच तिवसा शहरात त्यांच्या स्वागतासाठी हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर गर्दी केली। एकही शेतकरी सुटला तर गाठ बच्चू कडूशी आहे असा इशारा देत कडू यांनी सरकारला चेतावणी दिली आहे। अमरावतीतील तिवसा शहरात शेतकऱ्यांनी बैलबंडीतून काढलेल्या मिरवणुकीत कडू यांचा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आला। मी शेतकऱ्यांच्या समस्यासाठी नेहमी लढणार आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणार असे कडू म्हणाले। कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडू यांचे स्वागत जास्तच भव्य झाले आहे। त्यांनी त्यांच्या संघर्षात सर्वांचे समर्थन असल्याचे व्यक्त केले। कर्जमाफी फक्त एक प्रारंभ आहे। आमच्या लढाईचं अंतिम लक्ष शेतकऱ्यांचे हक्क आणि हक्काचे संरक्षण आहे, अशी स्पष्टता बच्चू कडू यांनी दिली। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। सन्मान्य संजयजी देशमुख असेल, योगेशजी लोखंडे असेल आणि अधिक बाकीचे जे कार्यकर्ते आहेत, मित्र, तुम्ही जे साथ दिली, तुम्ही जे मेहनत केली, त्या मेहनतीला खऱ्या अर्थाने आता रंग आलेला आहे। जे सरकार 29 मध्ये कर्जमाफी करणार होते, जे सरकार कर्जमाफीचं बोलत नव्हतं, हे सरकार बोलतही केलं आणि त्या सरकारकडून आपण तारीख सुद्धा आणली आणि कर्जमाफीची घोषणा सुद्धा करायला लावली। हे सगळ्यात का 7 महिने कहून हा लोकांच्या डोक्यात भ्रम आहे। आणि फडणवीस साहेब आहे तर ते खरंच मानन काय बच्चू कडू जिवंत आहे ना, बच्चू कडू मरा थोड़ा है, वो जिंदा है, वो जिंदा है तो किसान भी जिंदा रहेगा और जो भी बोला है वो वसूल करके लेंगे। पहिली गोष्ट काय, आता जर कर्जमाफी केली असती तर या वर्षातला कर्जबाजारी बसला असतं का? या वर्षी जो कर्जबाजारी झाला, कर्ज घेतलं, तो थकीत कधी होते? 1 मार्च 2024, बरोबर आहे। तुम्ही बोलणारे सांगा पागल। आतापर्यंत कर्जमाफी झाली ती थकीत कर्जदाराची झाली का रनिंग कर्जदाराची झाली? बरोबर का नाही? केंद्रानं कर्जमाफी केली, थकीतदाराची केली का नाही केली? ह्या 2 कर्जमाफ्या झाल्या, ते थकीत केलं का नवीन कर्जदाराची केली? साधी गोष्ट आहे। गेले येण्याचं बेन माहित नाही, पहिले काय म्हणतो आपण, काय म्हणायचं, मोजरीला आंदोलन केलं तर आम्हाला तारीख द्या, तारखेसाठी आंदोलन होतं का नाही? योग्य वेळ, योग्य वेळ, कधी योग्य वेळ? जे अजितदादा म्हणे आम्ही आश्वासन दिलं नाही, त्यांना आम्ही बोलतोय केलंय, चालतंय केलं। आणि मी सांगतोय 31 जून 2026 या दिवशीच्या आत काय म्हटलंय मुख्यमंत्र्यानं? 3 जून 2026च्या आत कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार। आता तुम्हाला वाटते का आताच पैसे आले पाहिजे? तुमचं कसं आहे, बटन दाबली का लाईट लागला पाहिजे, बटन दाबली का फॅन लागला पाहिजे, बटन दाबली का स्वयंपाक तयार झाला पाहिजे, बायको रेडी असली पाहिजे। ते बाबू लक्षात घ्या, आंदोलन जे काही आपण आपल्या आंदोलनात होते किती, पहिल्या दिवशी 1 लाख लोक, दुसऱ्या दिवशी किती 50,000, तिसऱ्या दिवशी किती राहिले 10-20,000, मग राहिले 5,000। हो, शॉर्ट बंद राहिलो मी। आता आपली संख्या आहे 8 कोटी शेतकऱ्याची, 15 कोटीमध्ये आले किती रे? लोक घरी बसूनच न्यूज बोलून राहिले, जमते वाटत। अरे जातीच्या आंदोलनात लोक तयार होते का नाही होत? गर्दी होते, तळान गर्दी होते। धर्माच्या आंदोलनात गर्दी होते का नाही होत? शेतकऱ्याच्या आंदोलनात होते का नाही? कमी वेळामध्ये, कमी ताकदीमध्ये आपण छत्रपतीचा गनिमा कावा खेळलो आणि खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय त्याच्यात आपण यशस्वी आलो आहे। आपण आंदोलन थांबवलं का? आपला आताच 15 दिवसांना मिटिंग आहे। कोणते एकही शेतकरी जर सुटला, आम्ही म्हणणार श्रीमंत शेतकरी घेऊ नका, पण गरीब शेतकरी जर सोडला तर गाठ बच्चू कडू सोबत एकच शेतकरी सुटणार नाही। आणि ही आम्ही तयारी करतोय। आता घरी बसून कॉमेंट करणारे काही पैसे देऊनही करतात,
काही साले पिलांटोही असतात पक्षाचे, त्यामुळे त्यांना ते काही पोटात सोमवारीच्या मायाबीन हा कसं काय याचं कसं करत आता पहिले तुमची लागली आहे काही प्रोफेल पहिले शेतकरी म्हणून काही बोलायचं नसतं. हे पार्टीचं आहे, माझ्या पार्टीचं काही अस्तित्व राहील का नाही राहील असं ठोक्या आम्ही पार्टी म्हणून ह्या आपण पाहिजे आंदोलन केलं. हे श्रेय सगळ्यांचा, सगळ्या पार्टीतल्या शेतकऱ्यांचा आहे, सगळ्या जातीतल्या शेतकऱ्यांचा आहे, सगळ्या धर्मातल्या शेतकऱ्यांचा. आणि म्हणून अशीच साथ तुमची आमच्यासोबत राहू द्या अशी विनंती करतो. आणि आपण तुम्हाला विश्वास देतोय, अगर सरकार कहीं भी गलत साबित होंगी तो बच्चे को जान भी देने को तैयार है हम. तो आता किमान 25 गुन्हे दाखल केले नागपूर. हे कार्यकर्ते झोपले रस्त्यावर, आम्ही त्या तरकीवर झोपलोय. आम्ही 8 महिन्यापासून दिसतोय, 8 महिन्यापासून. तुम्हाला काय रे बा घरी बसून कॉमेंट करायला काय झालं? त्याच्यावर फक्त तुमच्या डोक्यावर सध्या कर्ज दिसते, पण ते तुमच्या डोक्यावरचं कर्ज आम्ही सरकारच्या डोक्यावर नेऊन टाकला. बरोबर का नाही? टेंशन लेने का नहीं, ज्यादा टेंशन है तो हमको कॉल करना, हम सीएम को कॉल कर देंगे.